सर्वांना मी नमस्कार करतो। तर आज ॲडव्होकेट अजित गाडगे साहेब आणि ॲडव्होकेट पंकज पवार साहेब हे सातारा न्यायालयापासून कोल्हापूर न्यायालयापर्यंत जात आहेत सायकलीने। ते हे पण त्यांचा उद्देश काय नक्की सायकलीनेच जाण्यामागचा तो जर आपण ॲडव्होकेट अजित गाडगे साहेबांना विचारूया, तुम्ही सायकलनंच जायचं का ठरवलं? याच्या मागचा उद्देश काय आहे? खरं तर गेली 40 वर्ष खंडपीठ, हायकोर्टचं खंडपीठ कोल्हापूरला यावं यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे प्रयत्न करत होते, परंतु त्या प्रयत्नाला यश आलं 40 वर्षानंतर। आणि आज सातारा कोल्हापूर या ठिकाणी खंडपीठ ची आज उद्घाटन आहे। त्यामुळं त्या आनंद उत्सवाला आम्ही एक समाजाला किंवा वकिलांना म्हटलं तरी चालेल, वकिलांना भरपूर स्ट्रेस असतो, भरपूर ताणतणाव असतो, त्यामध्ये आरोग्य हे आपलं चांगलं राहिलं पाहिजे त्याचा एक मेसेज आणि पर्यावरण आणि आरोग्य ह्या दोन्हीचा मेसेज सायकलवरून आम्ही तिथं जाऊन आमचा जो आनंद व्यक्त आहे तो आम्ही व्यक्त करतो। यासाठी आम्ही इथून सायकलवरून सातारा न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ हा प्रवास करणार आहोत। तर चांगलं गाडगे साहेबांनी सांगितलं की हे स्वतःच्या आरोग्याला चांगलं आहे आणि हा चांगला संदेश आपल्याला भेटत आहे। तर आता आपण बघूयात ॲडव्होकेट पंकज पवारांना थोडासा आपण एक प्रश्न करूयात, हे सर्व करण्यामागचं कारण काय आहे? तर तुम्ही इथून निघालाय तर तुम्हाला सायकलवरूनच जाण्याची प्रेरणा कोणी दिली नक्की? म्हणजे काय असं वाटलं की सायकलवरूनच जावं? प्रेरणा म्हणजे पहिल्यापासून एकतर आरोग्यम धनसंपदा हे पहिलं आपलं बेसिक तत्व आहे। आणि सायकलची प्रेरणा म्हणाल तर आमचे चॅरिटी कमिशनर मित्र आहेत मोहन गाडे सर आणि न्यायाधीश दिवाणी वरिष्ठ न्यायाधीश आहेत ते राजेंद्र कदम साहेब। तर या दोघांनी सायकल चालवण्यासाठी आम्हाला फार प्रेरणा दिली आणि या प्रेरणेतून आम्ही जो काही योगा, रनिंग किंवा त्याचा जो हे होता छंद होता तर त्यामध्ये बदल करून थोडंसं एक छंद जोपासणं आणि वेगळं पण म्हणून सायकलचा व्यायाम निवडला। आणि सायकलचा व्यायाम निवडल्यानंतर सायकलिंग केल्यानंतर जो शरीरामध्ये मनामध्ये उत्साह निर्माण होतो त्याची अनुभूती आम्ही घेतली। आता आमचे मित्र ॲडव्होकेट अजित गाडगे सर हे मध्येच वारीच्या वेळी पंढरपूर येथे जाऊन आले आणि त्यांच्याकडून ही जबरदस्त प्रेरणा मिळाली की त्यांनी सुद्धा सातत्यपूर्ण सरावाने त्यांनी पंढरपूर वारी केली सायकलवरून आणि ते म्हणाले की काही प्रॉब्लेम नाही, आपण करू शकतो। त्यानंतर आम्ही रहमतपूर, त्याच्या पुढे जयपूर असे 50 किलोमीटर, 60 किलोमीटर, 70 किलोमीटर असे सायकलवरती आम्ही दौरे केले आणि त्यानंतर मनामध्ये एक आत्मविश्वास आला की आपण करू शकतो। आणि जसं अजित सरनी मगाशी सांगितलं की आरोग्य हे फार महत्त्वपूर्ण आहे, म्हणजे पूर्ण समाजासाठीच, पण त्यातल्या त्यात आज बौद्धिक पातळीवर काम करताना वकिली क्षेत्रामध्ये जे काही आव्हानं आहेत किंवा वकिली क्षेत्रामध्ये जो काही ताणतणाव आहे तर त्याच्यासोबत म्हणजे तो तणाव सोबत घेऊन जगणं त्या ताकदीने, तर त्याला पाहिजे तुम्हाला व्यायामाची जोड। मग जो काही सकाळचं योगाचं वगैरे जे काही शेड्यूल आहे ते योगाच्या ह्याला आम्ही सायकलिंगची जोड दिली। आणि आज म्हणाल तर आज एक सुवर्ण क्षण आहे वकिली क्षेत्रासाठी, संपूर्ण वकिली क्षेत्रासाठी, फक्त वकिलांसाठीच नाही तर सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या 5 जिल्ह्यांसाठी हा सुवर्ण क्षण आहे। का तर गेली 40 वर्ष हा लढा चाललेला आहे आणि त्यामध्ये आमच्या आदरणीय कैलासवासी धैर्यशील पाटील साहेब, DV दादा आम्ही म्हणतो त्यांना, ते आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांनी जो काय वैचारिक वारसा इथं सोडून गेले तो कुठल्याही वकील मित्रांनी किंवा कोणीच तो विसरू नये आयुष्यामध्ये, असा वारसा ते देऊन गेलेले आहेत आम्हाला। अतिशय अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आणि या खंडपीठाच्या लढ्याचे ते अध्यक्ष होते। आता याला लढा म्हणणं योग्य नाही, यात कुठलीही स्पर्धा नाही आहे किंवा कुठलं हे नाही आहे। तर डिसेंट्रलायझेशन म्हणजे काय, तर प्रत्येक न्याय आपल्या दारी हा जो काही कन्सेप्ट होता तर तो जिल्हा पातळीवरती राबवला गेलेला होता। जिल्हा न्यायालय तालुका स्तरावरती त्याचे विभागणी करून दिली होती। मुंबईला जाताना जो काही सामान्य पक्षकारांना, वकिलांना जो काही त्रास व्हायचा तो वाचण्यासाठी आदरणीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेबांनी ही घोषणा केली आणि वकिलांच्या तमाम जनतेमध्ये या 5 जिल्ह्याच्या आनंदाचं वातावरण निर्माण झालं। तर अशा तऱ्हेनं आम्ही आज रोजी समाजामध्ये वकिलांमध्ये एक आरोग्याचा संदेश देणं
हा एक यामागे उद्देश आहे. आणि अशा प्रकारे आम्ही पूर्ण काळजी घेऊन, नियमित सराव असल्यामुळे पूर्ण त्याची काळजी घेऊन आम्ही आज रोजी सायकलवरनं कोल्हापूर येथे चाललेलो आहोत. आणि यामध्ये जिल्हा सत्र न्यायालय किंवा सातारा जिल्हा बार असोसिएशन यांचं प्रातिनिधिक स्वरूपात नेतृत्व करून ॲडव्होकेट अजित घाडगे सर आणि मी स्वतः आज आम्ही कोल्हापूरवरती सायकलवारी करत आहोत. तर तुमच्या शुभेच्छा सदिच्छा आमच्या पाठीच्या आहेत, या अशाच राहू दे. आणि सर्वांनी आमच्याप्रमाणे आरोग्याकडे लक्ष देऊन सायकल, योगा जे काय आवडेल ती ॲक्टिव्हिटी करावी असा आज मी संदेश देतो. नमस्कार मित्रांनो. तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे ते आपण घाडगे साहेबांना विचारूया. घाडगे साहेब, की आपल्याला म्हणजे कोल्हापूरमध्ये खंडपीठ झालेलं आहे, तर याचा सर्वसामान्यांना काय फायदा होऊ शकतो हे सांगितलं तर जरा बरं पडेल. सर्वसामान्यांना भरपूर फायदा होणार आहे या गोष्टीचा. कारण की पूर्वी जर एखादं कुठल्या गोष्टीचं अपील हायकोर्टात करायचं असेल तर मुंबईसाठी जावं लागायचं. तर पक्षकारांना तो प्रवास शक्य होत नव्हत्या. तर ह्या शक्य होत नव्हत्या आणि आता तो प्रवास फक्त 2 तासावरती आला. त्यामुळं नक्कीच त्याचा पक्षकारांना म्हणा किंवा वकिलांना म्हणा या गोष्टीचा न्याय मिळवण्यासाठी भरपूर चांगला फायदा होणार आहे. काही गोष्टीमध्ये असं पण व्हायचं की पक्षकाराकडे त्या तिकडे जाण्याची इच्छा असायची, पण तिकडे जाणार कोण, तिकडे बघणार कोण, तिकडे तारखांना फेऱ्या मारणार कोण, या गोष्टींमुळं त्या गोष्टींना म्हणजे थोडंसं लोक म्हणायची नको ठीक आहे एवढ्या लांब आपण कधी हे होणार. पण आता ह्या गोष्टी जवळ आल्यामुळं योग्य न्याय मिळणं आणि लोकांना तो न्याय मिळवण्यासाठी लवकर ॲक्सेस मिळणं हे अंतर जे कमी झाले त्याच्यामुळे तो लवकर ॲक्सेस मिळणार आहे आणि लोकांना लवकर न्याय मिळणार. थँक्यू. छान. तर ॲडव्होकेट पंकज पवार साहेब आणि ॲडव्होकेट घाडगे साहेब दोघांनी अत्यंत चांगली माहिती दिली न्याय व्यवस्थेविषयी, की आपलं खंडपीठ कोल्हापूरला झाल्या कारणानं सर्वसामान्यांचे बरेच प्रश्न सुटले जाणार आहेत, लवकर सुटले जाणार आहेत. त्याचबरोबर दोघंही सायकलवरती निघालेले आहेत. त्यामध्ये त्यांचा उद्देश आहे की सायकल चालवण्या कारणानं चांगला आपलं शरीर चांगलं राहतं आणि इतरांनाही आपण अशा प्रकारे उत्साह देऊ शकतो. आज आपण ऐतिहासिक प्रवास बघणार आहोत, तोही सायकलवरून, तोही कुठून, सातारा ते कोल्हापूर. हा प्रवास खरं तर नुसताच किलोमीटरचा नाही, तर हा एक चांगल्या न्याय व्यवस्थेचा आहे, एक ऊर्जेचा आहे, एक उत्साहाचा आहे. तर चला आपण निघूयात आपल्या प्रवासाला सायकलवरून. चला तर आपण दोघांच्याही बरोबर निघणार आहोत, ऐतिहासिक प्रवास पाहणार आहोत. चला गणपती बाप्पा. हे महाराष्ट्र शासन जिल्हा व सत्र न्यायालय सातारा येथून प्रवास चालू केलेला आहे. तर मित्रांनो, निघूया आपण पुढच्या प्रवासाला. ॲडव्होकेट अजित घाडगे, ॲडव्होकेट पंकज पवार साहेब आलेले आहेत बॉम्बे रेस्टॉरंट सातारा आणि इथून पुढचा प्रवास. ओ सर, लय सायकलचा वेळ लागलाय, कुठे निघालाय? काय आहे नक्की कोल्हापूरला आज? कोल्हापूरला आहे आमचं खंडपीठ, हायकोर्ट.
मग तुम्हाला लय आनंद होत असेल आता. अतिशय आनंद होतो. सारखं मित्रांची साथ असल्यावरती काय आम्हाला एवढं शिखर पण आपली जनाई डोंगरासारखं आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. आणि विशाल दादा ड्रायव्हिंग करताना आमचे गच्चम साथ देताना. जाऊयात आपण आता पुढच्या दिशेने. आता आपण आलो आहोत उमरजमध्ये आणि आपली सायकल स्वारी ॲडव्होकेट पंकज पवार, ॲडव्होकेट अजित गाडगे निघालेले आहेत पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, तर आपण आता पोहोचलो आहोत कराडमध्ये, ऐतिहासिक कराडमध्ये. तर आपण थोडंसं ॲडव्होकेट अजित गाडगेंना जरा विचारूया की त्यांना निम्म्यापर्यंत पोहोचले ॲक्च्युली, तर नक्की तुम्हाला काय वाटलं निम्म्यापर्यंत येताना? फील आहे आणि छान वाटतंय की निम्म्यापर्यंत आलो. वातावरणाने पण साथ दिली, ऊन नाहीये, ढगाळ वातावरण आहे, बारीक बारीक पाऊस पडतोय, त्यामुळे डिहायड्रेट बॉडी लवकर होत नाहीये आणि प्रॉपर प्रिकॉशन घेतल्यामुळे व्यवस्थित आम्ही कराडपर्यंत आलेलो आहे आणि इथून पुढचा प्रवास पण छान होईल. थँक्यू सर. तुम्हाला काय मग येताना काय मनात आलं? तरी वेगवेगळे काय विचार आले असतील, काय झालं असतं येताना? सुंदर वातावरण आणि तुमची साथ मिळाली, प्रॉपर डायटिंग, प्रॉपर सगळ्या गोष्टी झाल्यामुळं आता थकवा वगैरे काय जाणवत नाही. आता थोडंसं ऊन पडलं, इथून थोडं कोल्हापूरपर्यंत थोडा कस निघण्याची शक्यता आहे. थोडं मला वाटतं थांबत आणि लिंबू मीठ वगैरे आपण डिहायड्रेशन, प्रॉपर बॉडी होऊ नये डिहायड्रेशन, त्यामुळे हायड्रेशन करण्यासाठी प्रॉपर प्रिकॉशन घेऊन आपण इथून पुढे जाऊया. चला चला, तर आपण जाऊयात पुढच्या प्रवासाला. चला. सर, मध्येच थोडंसं स्ट्रेचिंग करताना कसं वाटतंय? काय अतिशय आवश्यक आहे स्ट्रेचिंग, कारण आपण त्या पोहोचायच्या गडबडीमध्ये शरीराकडे दुर्लक्ष करून पण चालणार नाही. त्यामुळं थोडं थांबून म्हणजे कंटिन्युअस सायकल चालवल्यानंतर जो काही ताणतणाव येतो शरीराला, तो रिलीज करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट ब्लाइंड अचीव करणं चुकीचं आहे. म्हणजे आता कोल्हापूरला तर पोचायचं, पण पोचेपर्यंत आपला स्टॅमिना टिकला पाहिजे, कुठेही मसल दुखावला नाही पाहिजे, कुठे जकडण वगैरे नाही झाली पाहिजे. यासाठी मित्रांनो आम्ही दर 12 किलोमीटर 15 किलोमीटरला थांबून शरीर स्ट्रेच करणं हा प्रकार आहे. त्यामुळं कुठलाही ताणतणाव आम्हाला जाणवत नाही आहे. अतिशय व्यवस्थित नियोजन करून म्हणजे आमचे मित्र विशाल डेरे, दादा जाधव स्वतः यांच्या मदतीनं मित्रांनो आमचा कोल्हापूर दौरा हा अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होतोय. तर दोघाही आमच्या दादा जाधव आणि विशाल डेरे या दोन्ही मित्रांचे मनापासून अभिनंदन. मित्रांनो, असे मित्र सर्वांना लाभत. देह वेडे कुणाला म्हणावं? अजित गाडगे आणि पंकज पवार या दोघांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतं. नक्की देह वेडे कुणाला म्हणावं? जवळच आता कोल्हापूर आलेला आहे. जवळ म्हणता येत नाही, तर अजून एक 25 ते 30 किलोमीटर अंतरावरती कोल्हापूर आहे. तर निघूयात आता आपण पुढं.
मित्रांनो, तर आम्ही निघालो आहोत सातारावरून कोल्हापूरच्या दिशेनं. तर कशासाठी? तर आज कोल्हापूर खंडपीठ झालेलं आहे आणि ह्याचा उत्साह काय वेगळाच आहे. त्याच्यामुळं ॲडव्होकेट पंकज पवार आणि ॲडव्होकेट अजित गाडगे साहेब यांनी ठरवलं की आपण सायकलिंग करायचं आणि सायकलिंगवरूनच कोल्हापूरला जायचं. तर त्यांच्याबरोबर मी आहे. मलाही चांगलं वाटत आहे. एक नवीनच अनुभव, एक नवीनच उत्साह आणि एका नवीनच दिशेनं आम्ही सर्वजणच जात आहोत. थांबा वाईस थांबा, 2 मिनटं. जरा कसं वाटतंय? तुमची मंजिल आता जवळच आलेली आहे. थोड्याच अंतरावरती. छान वाटते, सुंदर वाटते. आता जसं जवळ येतो तसं उत्साह वाढत चाललाय. म्हणजे कंटाळा येण्याच्या ऐवजी उत्साह वाढत चाललाय. उलट व्हायला, रिव्हर्स इफेक्ट व्हायला लागले. अरे वा, छान. तर सर, तुमची पण मंजिल जवळ आली, तर तुम्हाला आता कसं वाटतंय? अतिशय आनंद होतोय. म्हणजे एवढा प्रवास मागं वळून पाहिलं तर एवढा पूर्ण केला ह्याच्यावरती विश्वास बसत नाहीये. आणि जे आपली मंजिल आहे ती जवळ आली, त्यामुळे आणखीनच आनंद होतोय. आणि संपूर्ण प्रवासामध्ये विशाल आणि तुम्ही जे आम्हाला साथ दिली जाधव, तर तुम्हाला हॅट्स ऑफ आहे दादा. कारण सगळं आमचं जे एनर्जी प्रोटीन आहे ते तुमच्या गाडीमध्ये आहे आणि वेळोवेळी तुम्ही आमच्यासाठी थांबताय. आम्हाला काही प्रोटीनची कमी पडते ते तुम्ही पुरवताय. तर ही साथसुद्धा मित्रांची महत्त्वाची आहे. फक्त आम्ही हे करू शकलो नसतो. केवळ तुमच्या साथीने हा आमचा मानस पूर्ण होतोय. सातारा जिल्हा न्यायालय ते कोल्हापूर खंडपीठ, त्याबद्दल जाधव तुमचे आणि विशाल डेरे यांचे मनापासून धन्यवाद. तर आम्ही लय जवळ येत आहोत आमच्या मंजिलच्या जवळ. त्यामुळे नक्की मी काय सायकल चालवलं नाही तरी पण मलाही आनंद होतोय. आज ऐतिहासिक न्यायव्यवस्थेचा सुवर्ण सोहळा आहे. आपण जरा व्यक्त झालं तर बरं होईल. तर आज सर्व वकील वर्गासाठी आणि तमाम जनतेसाठी या 5 जिल्ह्याच्या सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तर आज हे प्रतीक्षेत असलेलं खंडपीठ आज याचा भव्य शुभारंभ होत आहे. आणि आम्ही आज सायकलपटू म्हणून, सायकलचा मानस म्हणून आज आम्ही एक उपक्रम की सातारा टू कोल्हापूर, आमच्या सातारा जिल्हा बार असोसिएशनचं प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही जात आहोत. आणि आम्हाला रस्त्यामध्ये आमची सिनियर मंडळी आहेत, जाधव सर, धुमाळ सर, माने सर. तर सर्वांनी आज आपले जाधव सर, तर त्यांचं एक थोडंसं मनोगत व्यक्त करावं आजच्या आनंद सोहळ्याविषयीचं, असं मी त्यांना विनंती करतो. आमचे महेंद्र माने सर. येस, आम्हाला अतिशय आनंद होतोय. आम्ही आमच्या सातारा बार असोसिएशनचे सन्माननीय मेंबर पवार सर, आणखीन गाडगे सर, हे दोघं जण सायकलपटू तर आहेतच. गेले अनेक दिवस त्यांचं आम्ही प्रॅक्टिस बघतोय. आणि त्यांनी असं ठरवलं की 130 किलोमीटर सातारापासून कोल्हापूर हे सायकलवर व्यक्त व्हायचं. तिथं सायकलवर जायचं आणि तिथं पूर्ण करायची ती रॅली त्यांची. आणि हे कशाचं विशेष आहे तर गेले 40 वर्ष जो संघर्ष चालू आहे, त्या 40 वर्षाच्या संघर्षाला आज फळ येते. आणि त्या फळाचं सेलिब्रेशन करण्यासाठी या दोघांनी सायकलवर जाण्याचं ठरवलं. आणि हा अतिशय चांगला उपक्रम. आणि त्यांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आम्हाला सुद्धा त्यांचा खूप अभिमान वाटतोय ॲज अ मेंबर म्हणून, वकील म्हणून आणि त्यांचे मित्र म्हणून. धन्यवाद. आमचे सिनियर VB जाधव सर, 2 मिनटं सर. आमच्या बारचे सन्माननीय सदस्य पंकज पवार आणि अजित गाडगे हे दोघं की कोल्हापूर खंडपीठ हे सायकलवरून सुद्धा गाठता येतं, असे एक आपण सिम्बॉलिक म्हणूया अशा पद्धतीनं मुवमेंट त्यांनी ही केलेली आहे. की आम्ही आतापर्यंत मुंबई हायकोर्टामध्ये आमचे खटल्यासाठी घेऊन जायचो पक्षकारांना, त्यांना होणारा त्रास आम्ही स्वतः पाहिलेला आहे. तर आमचे हे तरुण होतकरू जे मुलं आहेत त्यांनी असं आपल्या कृतीतून दाखवलेलं आहे की हे खंडपीठाची गरज किती योग्य समर्पक होती. आणि आपल्या सायकलीवरून त्यांनी या उद्घाटनासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाचे किंवा उद्घाटनाची जी काही शान वाढवलेली आहे त्याबद्दल आम्ही आमच्या
वकील सर्व मित्रांच्या आणि वकिलांच्या वतीनं मी सातारा जिल्हा बारच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. धन्यवाद. ह्या आमच्या मित्रांनी जे सायकल रॅलीचा उपक्रम केला आहे त्याची इतिहासात नोंद घेतली जाईल आणि त्यांचा जो कष्टमय प्रवास चाललेला आहे त्याला आमच्या सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा. आमचे सिनियर धुमाळ सर बोलतात. आपल्या सातारा बारचे तरुण दोघे सायकलवरून कोल्हापूरला जात आहेत. खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तरुण पिढीला उत्साह काढत आहे आणि त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. सातारा बारची म्हणजे काय हे आहे, खंडपीठाविषयी काय तीव्र भावना आहे ती व्यक्त करण्यासाठी सायकल प्रवास आहे. तो यशस्वी झालेला आहे, यापुढेही यशस्वी होईल आणि सातारा बारचं नाव अजरामर होईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सगळ्यांचे धन्यवाद. तर असं इतका घाम आलाय ना की चेहऱ्यावरती पाणी घेतल्याशिवाय बरं वाटणारच नाही. ॲक्च्युली आता भरपूर पाऊस होता, तरी पण पाऊस असला तरी सायकलिंग एवढं झालेलं आहे की घाम तर येणारच. तर आपण एवढ्या ताकदीनं म्हणा किंवा विचारानं तुम्ही पोचणार आहात कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालय कोल्हापूर येथे. तर नक्की तुम्हाला इथं पोचल्यानंतर काय वाटते किंवा काय तुमची एनर्जी लेवल कुठपर्यंत आहे ते जरा जरा सांगितलं तर बरं होईल. एनर्जी व्हेरी हाय. छान. बोला सर. अतिशय म्हणजे एक म्हणतो ना जिंकलेलं समाधान मिळते. छान. की साताऱ्याहून कोल्हापूरवर येताना वकील मित्र सिनियर मंडळी भेटले, त्यांनी फार स्तुती सुमने उधळली आमच्यावरती आणि सर्वांना आम्ही एक संदेश दिला की बाबा आमच्या कामानं तुम्ही हेल्थ कॉन्शियस व्हा आणि इथं पोचल्यामुळे अतिशय समाधान लाभतं. थँक्यू. खरं तर मलाही फार समाधान लाभलेलं आहे. तर हा प्रवास नुसता सातारापासून कोल्हापूरचा नव्हता, तर एक न्यायाचा होता, एका सर्वसामान्य व्यक्तीचा होता आणि येणाऱ्या पिढीला उत्साह देणार होता. तर जिंकण्याची मजा काही वेगळीच असते. आज ॲडव्होकेट पंकज पवार आणि ॲडव्होकेट अजित गाडगे साहेब सायकलीवरून सातारापासून कोल्हापूरला आलेले आहेत आणि त्यांचा आनंद काय गगनात मावना. कारण ते स्वतः वकील आहेत आणि वकिली एक क्षेत्रातलं कोणतंही एवढं मोठं काम, सुवर्ण काम होत असेल तर त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांना तर नक्कीच आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. तर धन्यवाद. आपण जे जिगर दाखवलं त्याबद्दल सर्वजणच आभारी असणारच आहेत. धन्यवाद.